नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राज्यात 2 प्रदेशाध्यक्षांच्या भेटीने नवीन समीकरणाची गोळाबेरीज मांडण्यात आली। प्रसार माध्यमात यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। राष्ट्रवादी फुटल्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली नाहीये। विधानसभा निवडणुकीनंतर मात्र तेही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा घडल्या। अशा चर्चा घडवून आणण्यात येत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतो। तर या भेटीमुळे राजकीय भूकंप येणार का याची चर्चा होत असताना जयंत पाटील यांनी या सर्व चर्चांना मूठमाती तर दिलीच आणि नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। जयंत पाटील यांनी या भेटीचा तपशील सुद्धा दिलाय। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाल्याचे ते म्हणाले। त्यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याचे जयंत पाटील म्हणाले। सांगली जिल्ह्यातील काही महसूल प्रश्नावर 10-12 निवेदनं देण्यात आली। या भेटीसाठी आगाऊ वेळ घेण्यात आली होती। महसूल विभागात काही गोष्टी ऑनलाईन केल्याने त्याचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे, त्यामुळे बावनकुळे यांचे लक्ष वेधल्याचे पाटील म्हणाले। ही भेट 25 मिनिटांची होती। भेटीवेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पण उपस्थित होते, असे पाटील यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा भेट झाल्याचे जाहीर केले। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, अशा अर्धवट बातम्या प्रसारमाध्यमात प्रसिद्ध होत आहेत, असा संताप जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। त्यांनी समाज माध्यमावर याविषयीची एक पोस्ट केली आहे। वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांच्या बद्दल महसूल मंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो। यामध्ये आष्टा येथील 4, 6, 9 जमिनींचे प्रश्न, आष्टा अप्पर तहसील कार्यालय इमारत प्रश्न, चांदोली वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न, जमिनीवरील शेतकऱ्यांचे प्रश्न, सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनाचे प्रश्न, अशा विविध प्रश्नांचा समावेश होता। बावनकुळे यांनी संध्याकाळी 6ची वेळ दिली होती, मात्र ते सुनावणीमध्ये असल्याने त्यांना यायला उशीर झाला। त्याचवेळी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या काही कामानिमित्ताने बावनकुळे यांना भेटायला आले असल्याने तेथे उपस्थित होते, असे पाटील यांनी स्पष्ट केले। कालच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। विधानसभा सदस्य म्हणून एखाद्या मंत्र्याला त्यांच्या विभागाच्या कामासंदर्भात भेटणे हे काही गैर नाही, तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवतात, हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।